Hi everyone, today we are discuss the non-essential elements. क्लासिफिकेशन ऑफ मिनरल एलिमेंट जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे मिनरल एलिमेंटचं तर ते दोन क्लासमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. जो पहिला टाईप आहे तर तो आहे इसेन्शियल एलिमेंट्स आणि सेकंड वन इज द नॉन इसेन्शियल एलिमेंट्स. हे जे दोन टाईप्स आहेत तर त्याची प्लांटला जेवढ्या म्हणजे ज्या प्रमाणात गरज आहे तर त्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. फर्स्ट की इसेन्शियल एलिमेंट्स these elements which are required for the प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. काही एलिमेंट्सच्या डेफिशियन्सीमुळे प्लांटच्या ग्रोथवरती आणि डेव्हलपमेंटवरती त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो आणि जे काही प्लांटचे कार्य आहे किंवा फंक्शन आहे तर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो तर त्या एलिमेंट्सला म्हटलं ते इसेन्शियल एलिमेंट्स. आता जो सेकंड टाईप्स आहे तर तो नॉन इसेन्शियल एलिमेंट्स. डेफिनेशन बघूयात. The deficiency of element which do not produce any ill effect on plants or does not retard essential function of the plants when they are not given to plant are called as non-essential elements. म्हणजे काही एलिमेंटच्या कमतरतेमुळे प्लांट्सवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम घडून येत नाही किंवा मग असे एलिमेंट्स की जे काही महत्त्वाचे फंक्शन आहे तर त्या फंक्शनमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही किंवा मग ते प्लांटसाठी म्हणजे कुठलाही फंक्शन देऊ शकत नाही तर त्या एलिमेंट्सला नॉन इसेन्शियल एलिमेंट्स म्हटले जाते. जे काही नॉन इसेन्शियल एलिमेंट्स आहेत तर त्याचे एक्झाम्पल कोबाल्ट, सोडियम, सिलिकॉन, ॲल्युमिनियम, आयोडीन आणि सिलिनियम. म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत तर ते एलिमेंट्स प्लांट्समध्ये जर अब्सेन्स असेल तर त्याच्या डेफिशियन्सीमुळे प्लांट्सचे जे काही महत्त्वाचे फंक्शन आहेत किंवा इसेन्शियल फंक्शन आहेत तर त्या फंक्शनवरती कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा कुठल्याही प्रकारचा इफेक्ट दिसून येत नाही. म्हणून त्या एलिमेंट्सला नॉन इसेन्शियल म्हणजे जे काही एलिमेंट्स आहेत तर ते कमी महत्त्वाचे आहेत म्हणून त्याला नॉन इसेन्शियल एलिमेंट्स म्हटले जाते. According to Arnold in 1939, essential element should possess the following are criteria. By this criteria, this particular element is essential or non-essential. म्हणजे एक असा क्रायटेरिया त्यांनी शोधून काढलेला आहे अर्नॉल्डनी 1939 साली की त्या क्रायटेरियानुसार आपल्याला जो एलिमेंट्स आहे तर तो प्लांटसाठी इसेन्शियल आहे की नाही हे आयडेंटिफाय करता येईल. जो काही क्रायटेरिया आहे तर तो बघूयात. फर्स्ट, the essential element is responsible for normal growth of the plant or reproduction. प्लांट ग्रोथसाठी आणि रिप्रोडक्शनसाठी इसेन्शियल एलिमेंट हे रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे काय प्लांट ग्रोथ आहे तर ती नॉर्मल होण्यासाठी त्याप्रमाणे रिप्रोडक्शन होण्यासाठी इसेन्शियल एलिमेंट्स हे एकदम महत्त्वाचे आहेत किंवा रिस्पॉन्सिबल आहेत. सेकंड वन क्रायटेरिया, द रिक्वायरमेंट मस्ट बी स्पेसिफिक. जी काही रिक्वायरमेंट आहे तर ती एकदम स्पेसिफिक आहे. नेक्स्ट, द इसेन्शियल एलिमेंट कॅनॉट बी सबस्टिट्यूटेड बाय अनदर एलिमेंट. म्हणजे एका एलिमेंटचं जी काही कमतरता आहे तर ती कमतरता दुसरा एलिमेंट हा भरून काढू शकत नाही. म्हणजे सपोज फॉस्फरसची जर गरज असेल तर फॉस्फरसऐवजी कॅल्शियम हा मिनरल एलिमेंट्स त्यावरती म्हणजे फंक्शन म्हणजे जे काही कार्य आहे तर ते करू शकत नाही. म्हणजे जी काही रिक्वायरमेंट आहे तर ती प्रत्येकाचीही स्पेसिफिक आहे म्हणजे वेगवेगळी आहे किंवा मग त्या प्लांट्सकडून त्या एलिमेंट्सची जी काही फंक्शन आहे किंवा जे काही कार्य आहे तर ते एकदम स्पेसिफिक आहे किंवा मग ठराविक आहे. द इसेन्शियल एलिमेंट पार्टिसिपेट इन अ बायोकेमिकल रिॲक्शन ऑफ द सेल. सेलमध्ये ज्या काही बायोकेमिकल रिॲक्शन घडून येत असतात तर त्या बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये इसेन्शियल एलिमेंट्स हे पार्टिसिपेट होतात आणि त्यांचं जे काही रिॲक्शन आहे तर ते कंप्लीट करण्यास मदत करत असतात. म्हणजे असे वेगवेगळे इसेन्शियल एलिमेंट्स आहेत की किंवा असे एलिमेंट्स आहेत की त्या एलिमेंटच्या क्रायटेरियानुसार किंवा फंक्शननुसार आपण ते एलिमेंट्स प्लांटसाठी इसेन्शियल आहेत की नाही हे आयडेंटिफाय करू शकतो. म्हणजे हे जे काही नॉन इसेन्शियल एलिमेंट्स आहेत सिलिकॉन असेल किंवा ॲल्युमिनियम असेल किंवा आयोडीन असेल किंवा कोबाल्ट तर हे जे एलिमेंट्स आहेत तर ते प्लांटसाठी कमी महत्त्वाचे आहेत. कारण की ह्या जे एलिमेंट्स आहेत तर ह्या एलिमेंटची डेफिशियन्सी भासल्यामुळे प्लांटचं जे काही नॉर्मल फंक्शन आहे किंवा डेव्हलपमेंट आहे तर त्यावरती कुठल्याही प्रकारचा परिणाम घडून येत नाही. म्हणून ते जे एलिमेंट्स आहेत तर ते नॉन इसेन्शियल एलिमेंट्स आहेत. थँक्यू.